हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण एक इन्स्टंट नाश्ता बघणार आहोत। खूप सॉफ्ट, स्पंजी, जाळीदार असा हा बनतो। याला तुम्ही रव्याचा ढोकळा पण म्हणू शकता। नक्की ट्राय करून बघा। मी एक बाउल बारीक रवा घेतेय हा नाश्ता बनवण्यासाठी। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सर मध्ये फिरवून घेऊ शकता। आणि एक बाउल रव्यासाठी मी पाऊण बाउल दही घेतले आणि तितकंच मी पाणी घालणार आहे, पाऊण बाउलच। एखादा चमचा कमी जास्त लागू शकतो। दही आणि रवा छान मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये पाणी घालायचे। हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला। दही, पाणी आणि रवा व्यवस्थित मिक्स झालाय। आता आपण हे 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। हा नाश्ता तुम्ही ज्या भांड्यामध्ये बनवणार आहात त्याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचे, म्हणजे हा इझिली बाहेर पडेल। तुम्ही हे केक टीन मध्ये किंवा छोट्या छोट्या प्लेट मध्ये पण बनवू शकता किंवा इडलीच्या साच्यामध्ये पण बनवू शकता। मी हे ताटात बनवतेय, म्हणजे एकाच वेळेला सगळं होऊन जाईल पूर्ण व्यवस्थित। मी हे वाफवण्यासाठी कढई घेतली, त्याच्यात पाणी घातले आणि एक भांडं ठेवले। त्याच्यावरती मी ते ताट ठेवणार आहे आणि झाकण ठेवून गरम करायला ठेवायचे हे पाणी। आपलं बॅटर पण व्यवस्थित रेस्ट करून झालेलं आहे। याच्यामध्ये आता मी 1 चमचा मीठ घालतेय आणि इनोचं 1 सॅशे घालतेय आणि इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी मी 1 चमचा पाणी घालतेय त्याच्यावरती। हे बॅटर आपल्याला छान फेटून घ्यायचंय। तुम्ही इनो ऐवजी इथं खायचा सोडा पण वापरू शकता, अर्धा चमचा। हे बॅटर छान मस्त फेटून घ्यायचे आणि लगेचच वेळ न घालवता हे आपण ग्रीस केलेल्या थाळीमध्ये काढायचंय आणि ती वाफवायला ठेवायची। खूप छान फुलतो हा ढोकळा। मला याच्या पातळ स्लाइस हव्यात, त्याच्यामुळे मी मोठ्या ताटात मध्ये हे करतेय, वाफवतेय। तुम्हाला जर थोड्याशा जाड स्लाइस हवं असतील तर तुम्ही त्याच्यापेक्षा छोटी थाळी घेऊ शकता। याच्यावरती आता मी दिसण्यासाठी पण छान आणि थोडीशी टेस्ट येण्यासाठी लाल मिरची पावडर आणि काळी मिरी पावडर मी थोडीशी भुरभुरते, म्हणजे दिसायला पण छान दिसेल आणि टेस्ट पण छान येईल। आणि ही थाळी मी आता आपण सेट केलेल्या वाफवायच्या भांड्यामध्ये ठेवतेय आणि त्याच्यावरती झाकण ठेवून हे बरोबर आपल्याला 15 मिनिटं वाफवून घ्यायचंय। 15 मिनिटं झाली आहेत। आपला ढोकळा छान वाफलाय। आता आपण सुरी घालून चेक करूयात। सुरीला काही चिकटत नाहीये, म्हणजे हा व्यवस्थित वाफवला गेलाय। याला आपण आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात आणि मगच कट करायचंय। तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ढोकळा कट करून घेऊ शकता। हा तुम्ही असाच पण खाऊ शकता, पण याच्या बरोबर याला मी तडका देणार आहे। हा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी किंवा जेवणात साईड डिश म्हणून पण बनवू शकता। खूप छान होतो, नक्की ट्राय करून बघा। याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। याच्यावरती तडका घालण्यासाठी मी तडका पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले। तेल छान कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान फुलली की मग जिरं घालायचे। हिंग घालायचं चिमूटभर। हिंग तुम्ही नक्की घाला याच्यामध्ये आणि कढीपत्ता। आणि ही तयार चुरचुरीत फोडणी आपण आपल्या ढोकळ्यावरती घालून घेऊया। हा ढोकळा तुम्ही असाच पण खाऊ शकता किंवा तुमच्या आवडत्या एखाद्या चटणी सोबत पण खाऊ शकता। खूप टेस्टी होतो आणि झटपट बनतो, नक्की ट्राय करून बघा। याची एक स्लाइस मी तुम्हाला काढून दाखवते। किती हलका, सॉफ्ट, स्पंजी आणि जाळीदार झालाय, बघूनच तुम्हाला कळत असेल। नक्की ट्राय करून बघा।
तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.